काल का खाय रे. जेव्हा काळाची इच्छा असेल तेव्हा, जेव्हा वेळ भरेल तेव्हा या जगात प्राणी मात्र जन्म होतो आणि वेळ काळ आपल्या सर्वच काही नाश होते. म्हणजे जन्म आणि मृत्यू चालतच राहणार. काळाच्या ओघात किंवा काळाबरोबर सर्व वस्तू आणि प्राणी मात्र नष्ट होऊ लागते. सर्व काही काळाच्या उदरात सामावून जाते असते. काळ चालत राहत असतो, काळ थांबत नाही. तो केवळ आपले रूप दाखवत राहतो. माणूस बाकी डोळे असून झोपीत आहे, त्याला सर्व काय खरं वाटतं. सब जग परे काल ब्रह्म विष्णू महेश सुरन मुनी लोक सब सात रस तल होय रे. काळाला ग्रास करणारे ब्रह्म विष्णू आणि महेश सुद्धा आहे, पृथ्वी सुद्धा आहे आणि माणूस, ही सर्व काळाच्या मुठीत पकडलेले आहे. त्याच्यामध्ये कोण सुटू शकत? जो सद्गुरु संतांकडे जो शरण गेलाय, नाम जप करतात, तेच ह्या काळातून सुटून जाऊ शकतात, बाकी इतर कोणी नाही. हे सारे जगच काळ म्हणजे मृत्यूला घाबरते. ब्रह्मा विष्णू महेश देखील काळाप्रमाणे वाचू शकत नाही. देवाला मानव मुनी व संतजन सर्व लोक एवढेच नव्हे तर सप्त पाताळ राहणारा शेष नाग देखील काळाने खाल्लेला आहे. कबीर जीवन कुछ नाही, किन खा किन मिट काली कला मारी आम मसा दीड रे. कबीरदास म्हणतात की जीवनात सुख आणि दुःख याशिवाय काही नाही. वास्तविक सुख दुःख समानता म्हणजे जीवन आहे, एकता जीवन आहे, समानता जीवन आहे, प्रेम जीवन आहे. म्हणून क्रोधाने काही होत नाही, निस्वार्थ सेवेनेच समाधान आहे आणि तिथंच देव आहे. रामकृष्ण हरी.